मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन झाल्यानंतर ती पूजा मांडणी कशी उचलायची, त्या वस्तूंचे काय करावे, चला जाणून घेऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्वच्छ कपडे घालावे, देवीची मनोभावे प्रार्थना करावी व लक्ष्मी व्रताची परत कथा एकदा वाचावी, देवीची आरती करावी. नकळत आपल्या हातून जे चुका झाल्या असेल त्याबद्दल क्षमा मागावी आणि म्हणावे, तुझे वास्तव्य व कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी. 3 वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटावरील नारळ उचलून ठेवावे. गजरा आणि फुले असतील ते केसांमध्ये माळावी. दुर्वा आणि नारळ पाण्यात विसर्जन करावे. तुम्हाला नारळ पाण्यात विसर्जन करायचे नसेल तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये लावावे. मोठे झाल्यानंतर शेतमाळ्यात किंवा एखाद्या मंदिरावर लावावे. तो कपडा आपण ब्लाऊज पीस टाकला असेल तर तो आपण स्वतः ब्लाऊज पीस शिवून घ्यावा. काही काही ठिकाणी तो नारळ फोडून खातात, पण असं चुकूनही करू नका. कळसातील पाणी हे तुळशी वृंदावनात टाकावे. थोडे पाणी घरामध्ये शिंपडावे. हळद कुंकू हे स्वतःसाठी वापरावे. तांदूळ हे शाकाहारी जेवणामध्ये वापरण्यात यावे. थोडे पक्ष्यांना घालावे. पूजा जिथे केली तिथे 3 वेळा हळद कुंकू टाकावे.